Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the fifth example on the computation of income from business. In the previous four examples, we have seen how the income of any business is calculated. In this example, we are going to see the another accounting treatment for charging the depreciation. पाठीमागच्या 4 एक्झाम्पलमध्ये आपण एखाद्या बिझनेसचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. या एक्झाम्पलमध्ये जो डेप्रिसिएशन हा खर्च आहे, डेप्रिसिएशनची अकाउंटिंग ट्रीटमेंट अजून एका कशा पद्धतीने करता येऊ शकते किंवा केली जाते हे आपण ह्या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 5. Read the example carefully. Following is the profit and loss account of Mr. Prakash. Here in this first sentence, the name of the owner is given. Who is the owner of the business? Mr. Prakash is the owner of the business. या बिझनेसचा ओनर कोण आहे तर प्रकाश नावाचा व्यक्ती हा ओनर आहे. दिस इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आपल्याला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे ते 31 मार्च 2020 आहे. दिस इज द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड वी नो दॅट ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वी रेकॉर्ड द डिफरंट एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑफ द बिझनेस. बिझनेस चालवण्यासाठी जे काही खर्च होतात किंवा जे काही बिझनेसचे तोटे असतात, ऑल एक्सपेन्सेस अँड ऑल लॉसेस आर डेबिटेड or are recorded on the debit side of profit and loss account. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बिझनेसचे सर्व खर्च आणि सर्व सर्व खर्च आणि सर्व तोटे हे रेकॉर्ड केले जातात. दिस इज डेबिट साईड. अँड ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वी रेकॉर्ड द डिफरंट इन्कम्स अँड गेन्स ऑफ द बिझनेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण सर्व इन्कम्स म्हणजे उत्पन्न आणि गेन्स म्हणजे फायदे, सर्व उत्पन्न आणि सर्व फायदे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ दिस डेबिट साईड. सगळ्यात पहिल्यांदा आपण जे डेबिट साईड आहे, डेबिट साईडला जे एक्सपेन्सेस असतात आपण एक्सपेन्सेसपासून सुरुवात करूया. पहिला खर्च बघा काय, द फर्स्ट एक्सपेंडिचर इज टू सॅलरी टू स्टाफ. सॅलरी किती पेड केले स्टाफला तर 20,000 रुपये. हा पहिला खर्च आहे. स्टाफला म्हणजेच एम्प्लॉईला पगार दिला 20,000. त्यानंतर सेकंड एक्सपेंडिचर इज ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरात केली, जाहिरातीसाठी किती खर्च केला आहे तर 4,000 रुपये जाहिरातीसाठीचा खर्च आहे. देन थर्ड एक्सपेंडिचर इज जनरल एक्सपेन्सेस. ओके, जनरल एक्सपेन्सेसचे अमाऊंट किती आहे तर 8,000 रुपये हा जनरल एक्सपेन्सेसचा खर्च आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर इज एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेसचे अमाऊंट किती आहे तर 3,000 एवढे एंटरटेनमेंटसाठी मनोरंजनासाठी केलेला खर्च आहे. नाव क्वेश्चन इज whether this particular expenditure is related to business or whether it is a personal expenditure. एंटरटेनमेंट करणं आपल्याला जर सांगितलं तर एंटरटेनमेंट आपण पर्सनल मानतो, कारण की एखाद्या बिझनेसमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात, जो स्टाफ काम करतो त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी सुद्धा बिझनेसला काही खर्च करावे लागतात. कारण एंटरटेनमेंटला थोडाफार पैसे खर्च केल्यामुळं एम्प्लॉई जे आहेत, कर्मचारी जे आहेत ते आनंदी होतात आणि आनंदी होऊन आनंदाने ते जास्त चांगल्या एफिशियन्सीने काम करतात. म्हणून बिझनेसेस हे आपल्या एम्प्लॉईच्या एंटरटेनमेंटवरती खर्च करतात. त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च असतो. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस इज मेड फॉर इट्स एम्प्लॉईज. आपल्या कंपनीमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये जे काम करणारे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी, त्यांच्यासाठी हा केलेला खर्च आहे. किती रुपये तर 3,000. नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्सचा खर्च किती आहे तर 500 रुपये. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडाले, हा लॉस आहे आपला. एखाद्या कस्टमरला आपण उधारीनं वस्तू विकल्या होत्या, त्यानं ते पैसे बुडवले, तो आपला तोटा आहे, लॉस आहे. किती रुपये लॉस झाला आहे तर 500 रुपये. आणि बिझनेस चालवताना असे लॉसेस हे होत असतात, म्हणजे हा बिझनेसचाच लॉस आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन डेबिट साईड इज ड्रॉइंग्स. अमाऊंट ऑफ ड्रॉइंग्स इज 4,500. ड्रॉइंग म्हणजे काय, ड्रॉइंग मीन्स व्हेन द ओनर ऑफ द बिझनेस withdraws some cash or some goods from the business for his personal use.
ज्या वेळेला बिझनेसचा ओनर, बिझनेसचा मालक बिझनेसमधले पैसे किंवा बिझनेसमधल्या वस्तू पर्सनल यूजसाठी घेऊन जातो त्याला आपण ड्रॉइंग असं म्हणतो. कारण ड्रॉइंग हे नेहमी पर्सनल कामासाठी केलेलं असतं आणि आपण नेहमी पर्सनल जे आहे ते नेहमी डिसअलाउड करतो, रद्द करतो. ओके, दिस इज ड्रॉइंग. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर इज GST. GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. ओके, हा टॅक्स कशावरचा आहे तर गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा. बिझनेस ज्या वस्तूमध्ये डील करतो, बिझनेस ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्याच्यावरचा हा टॅक्स आहे, म्हणजे हा बिझनेसचाच खर्च आहे. किती रुपये? 1000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन डेबिट साईड इज इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल मीन्स ओनर जो आहे, हु इज द ओनर ऑफ द बिझनेस? मिस्टर प्रकाश इज द ओनर ऑफ द बिझनेस. त्या मिस्टर प्रकाशचं जे काही कॅपिटल आहे त्याच्या कॅपिटलवरती त्याला इंटरेस्ट पेड केले, व्याज पेड केले. किती पेड केले तर 2000 रुपये व्याज पेड केलेलं आहे. नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन डेबिट साईड इज टू रिपेअर्स. रिपेअर्सचा खर्च झाला, दुरुस्तीचा खर्च झाला. किती रुपये तर 500 रुपये खर्च झालेला आहे. नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन डेबिट साईड इज डेप्रिसिएशन. ओके, डेप्रिसिएशन इज अवर लॉस बिकॉज डेप्रिसिएशन मीन्स डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट बिकॉज ऑफ इट्स यूज. ज्या वेळेला आपण एखादी असेट वापरतो त्यावेळेला असेट डेप्रिसिएट होते, त्याची किंमत कमी होते. डेप्रिसिएशन किती आहे तर ते 3000 दिलेलं आहे. ओके, इन धिस एक्झाम्पल वी आर गोइंग टू सी द अनदर अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर द डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनची जी काय आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट पाठीमागच्या 4 एक्झाम्पलमध्ये पाहिलेली आहे ती बरोबरच आहे, परंतु अजून एक मेथड आहे की ज्याद्वारे आपण डेप्रिसिएशन हे अकाउंटिंग करू शकतो. ते आपण या एक्झाम्पलमध्ये शिकणार आहोत. आपण डेप्रिसिएशन किती दाखवले बघा, आपण डेप्रिसिएशन लिहिले 3000 रुपये. ओके, दिस इज नेक्स्ट एक्सपेंडिचर. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन डेबिट साईड इज कार परचेस्ड. ओके, कार मीन्स मोटर कार परचेस्ड अँड वी नो दॅट मोटर कार इज अवर asset. Okay, and when we purchase any asset then it should be recorded on the asset side of the balance sheet. ज्या वेळेला आपण एखादी असेट खरेदी करतो त्यावेळेला ती असेट बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवली पाहिजे. आपण ती कुठं दाखवली तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे ही जी काय एंट्री केलेली आहे ही चुकीची एंट्री आहे. ओके, आपण असेट खरेदी केली म्हणजे ती असेट साईडला रेकॉर्ड केली पाहिजे. आपण ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवलेले किती रुपये 30,000. देन नेक्स्ट एक्सपेंडिचर इज कार एक्सपेन्सेस. कारचा खर्च, मग तो पेट्रोल असेल, डिझेल असेल, रिपेरिंग असेल किंवा कोणताही असेल, कारचा खर्च किती आहे तर 3,000 एवढा दिलेला आहे. नेक्स्ट एक्सपेंडिचर गिवन ऑन द डेबिट साईड इज डोनेशन्स. आपण डोनेशन किती खर्च दिला आहे तर डोनेशनचा खर्च दिला आहे 2,000 रुपये. आपण डोनेशन किती पेड केलेले आहेत तर 2,000 रुपये डोनेशन दिलेले आहेत. नेक्स्ट एक्सपेंडिचर गिवन इज RDD. RDD मीन्स रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. RDD किती रुपयाची केलेली आहे? RDD केलेली आहे 2,000 रुपयाची. RDDचा खर्च दाखवला आहे 2,000 रुपये. अँड लास्ट एक्सपेंडिचर ऑन द डेबिट साईड इज वेल्थ टॅक्स. वेल्थ मीन्स संपत्ती. ओके, इन द प्रिव्हियस एक्झाम्पल ऑल्सो वी हॅव सीन दॅट वेल्थ इज अ पर्सनल थिंग. आपल्या एखाद्या व्यक्तीकडे जी स्वतःची वैयक्तिक खाजगी पर्सनल त्याची संपत्ती आहे त्याच्यावरचा जो टॅक्स असतो त्याला वेल्थ टॅक्स असं म्हटलं जातं. आणि तो किती रुपये आहे तर 5,000 आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शेवटचा महत्त्वाचा आयटम काय टू नेट प्रॉफिट किती दिलेला आहे 88,500. जो नेट प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे त्यांना आपण नेहमी एक्झाम्पलची सुरुवात करतो. नेट प्रॉफिट दिलं आहे 88,500. दिस इज द डेबिट साईड. ही झाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड. नाव वी विल रीड द क्रेडिट बॅलन्सेस. क्रेडिट साईडला काय काय दिलं आहे बघा. फर्स्ट पॉईंट ऑन द क्रेडिट साईड इज बाय ग्रॉस प्रॉफिट. अमाऊंट ऑफ ग्रॉस प्रॉफिट इज 1,60,000. ग्रॉस प्रॉफिट किती रुपये आहे 1,60,000 रुपये एवढा ग्रॉस प्रॉफिट आहे. नेक्स्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आपण क्रेडिट साईड वाचतो आहे आणि क्रेडिट साईडला सर्व इन्कम्स आणि गेन्स, ऑल इन्कम्स अँड ऑल गेन्स आर रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साईड. ओके, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. किती रुपये व्याज मिळाले आपल्याला तर 4,000 रुपये व्याज मिळालं. हे व्याज कशावरती मिळाले? हे व्याज मिळाले सिक्युरिटीज. ओके, म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, कशामध्ये पैसे गुंतवले त्याच्यावरती हे व्याज मिळालं 4,000. नेक्स्ट इन्कम इज रेंट ऑफ हाऊस. घर रेंटवरती दिलं आहे त्याचं रेंट मिळालं किती रुपये 6,000 रुपये. नेक्स्ट इन्कम इज कमिशन.
आपल्याला कमिशन मिळालं किती रुपये, तर 6,000 रुपये. कमिशन रिसिव्ड इज ₹6,000. अँड लास्ट इन्कम ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज बॅड डेब्ट्स रिकवर्ड. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडाले आणि ते पैसे रिकवर झाले किती रुपये, तर 1,000 रुपये आपल्याला परत मिळालेले आहे. दिस इज द इन्कम. ओके, सो वी हॅव रीड ऑल द एक्सपेन्सेस अँड ऑल द इन्कम्स ऑन द डेबिट साईड अँड क्रेडिट साईड ऑफ अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जे खर्च होते, जे इन्कम्स होते ते आपण पाहिलेले आहेत. आता ॲडजस्टमेंट बघा. द फर्स्ट ॲडजस्टमेंट गिवन इज डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सप्रमाणे डेप्रिसिएशन म्हणजे हे ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनवरती आहे. आपण टिकमार्क करूया डेप्रिसिएशनला. डेप्रिसिएशन बघा, डेप्रिसिएशन इथे त्याला इथे टिकमार्क केली. ही पहिली ॲडजस्टमेंट. सेकंड ॲडजस्टमेंट वाचा, हाफ ऑफ द रिपेअर्स वेअर रिलेटेड टू हाऊस प्रॉपर्टी. म्हणजे ही ॲडजस्टमेंट रिपेअर्सवरती आहे. ते म्हणतात रिपेअर्सपैकी हाफ म्हणजे निम्मी रक्कम, निम्म खर्च, रिपेअरिंगपैकी निम्मा खर्च कशाचा आहे, तर घराच्या रिपेअरिंगचा आहे. ओके, म्हणजे हे ॲडजस्टमेंट रिपेअर्सवरती सांगितले म्हणून आपण रिपेअर्सला देखील टिकमार्क करूया. बघा इथेच रिपेअर्स आहे, त्याला देखील टिकमार्क केली. ह्या 2 ॲडजस्टमेंट. आणि तिसरे ॲडजस्टमेंट सांगितले डोनेशन्स वेअर पेड टू नॅशनल डिफेन्स फंड. डोनेशन कुणाला पेड केले, तर नॅशनल डिफेन्स फंडला पेड केलेलं आहे. हे डोनेशनवर ॲडजस्टमेंट आहे म्हणून डोनेशनला देखील टिकमार्क करूया. बघा डोनेशन कुठे दिलेलं आहे, हे डोनेशन आहे, डोनेशनला देखील टिकमार्क केली. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, बिफोर सॉल्विंग द एक्झाम्पल फर्स्ट वी शूड रीड द ॲडजस्टमेंट्स अँड वी शूड मेक अ टिकमार्क ऑन द कन्सर्न्ड एक्सपेन्सेस ऑर इन्कम. ज्या खर्चावरती किंवा ज्या इन्कमवरती ॲडजस्टमेंट आहे त्याला पहिल्यांदा टिकमार्क करायचं, हे आपलं पहिलं काम. आणि आता एक्झाम्पल सोडवताना आपल्याला काय विचारलं आहे बघा, यू आर रिक्वायर्ड टू कॉम्प्यूट. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस फॉर असेसमेंट इयर 2020-21. 2020-21 या वर्षाचं आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, एक्झाम्पलच्या फर्स्ट सेंटेन्समध्ये सांगितले ओनरचं नाव कोण आहे ओनर, तर मिस्टर प्रकाश हा ओनर आहे. आणि आपल्याला त्या जो कोण ओनर आहे त्याच्या बिझनेसचं इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण पहिल्यांदा स्टार्ट करूया. एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी पहिल्यांदा व्यक्तीचं नाव लिहायचं सेंटरला, मिस्टर प्रकाश, जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं. त्यानंतर सेकंड लाईनला लिहायचं आपण कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे म्हणून हेडिंग द्यायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आपण बिझनेसचं इन्कम हे कॅल्क्युलेट करतो आहे म्हणून सेकंड लाईनला लिहिलं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आणि एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलं आहे हे इन्कम आपल्याला असेसमेंट इयर 2020-21साठी कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून थर्ड लाईनला लिहायचं फॉर असेसमेंट इयर 2020-21. ओके, एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी हे तिन्ही पॉईंट्स आपल्याला मेन्शन करावे लागतात. ऑन द फर्स्ट लाईन वी शूड मेन्शन द नेम ऑफ द ओनर. पहिल्या लाईनला आपण जो ओनर आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. सेकंड लाईनला आपण काय कॅल्क्युलेट करतो आहे, तर इन्कम फ्रॉम बिझनेस म्हणून सेकंड लाईनला लिहायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आणि थर्ड लाईनला हे कोणत्या असेसमेंट इयरसाठी जे एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं प्रत्येक वेळेला असेसमेंट इयर सांगितले 2020-21 ते थर्ड लाईनला मेन्शन करायचं फॉर असेसमेंट इयर 2020-21. Okay, these are the 3 points which needs to be mentioned and after that we will start with the table. त्यानंतर आपण इन्कम कॅल्क्युलेट करण्याचं टेबल तयार करायचं. त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे जे कॉलम करतो तेच कॉलम आहे. कॉलममध्ये कोणताही बदल नाही. ज्या वेळेला आपण एखाद्या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला फॉर्मॅट हाच. ओके, एकूण 3 कॉलम करायचे. फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम अमाऊंट इन रुपीज आणि थर्ड कॉलम देखील अमाऊंट इन रुपीज. एकूण 3 कॉलम तयार करायचे. पहिल्या कॉलमला नाव द्यायचं पर्टिक्युलर्स, दुसरा कॉलम अमाऊंट इन रुपीज आणि थर्ड कॉलम अमाऊंट इन रुपीज. या एक्झाम्पलमध्ये एकच गोष्ट नवीन आहे शिकण्यासाठी की डेप्रिसिएशन हा जो काय आपला एक्सपेन्सेस आहे ॲक्च्युली तो लॉस आहे पण आपण त्याला एक्सपेन्सेस असं म्हणतो. ओके, तर त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाते ती ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. सो रीड द लेक्चर, लिसन द लेक्चर केअरफुली. आता इन्कम फ्रॉम बिझनेस कॅल्क्युलेट करताना ज्या 3 स्टेप्स आपण अगोदर पाहिलेल्या आहेत त्याच 3 स्टेप्स इथं पण घेणार आहोत. पहिली स्टेप काय, सुरुवात करायची असते नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सुरुवात करायची. आपल्याला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे आपला नेट प्रॉफिट किती आहे बघा, तर नेट प्रॉफिट आहे 88,500. यानं नेहमी सुरुवात करायची म्हणून बघा इथं लिहिलं नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि अमाऊंट त्याची घ्यायची आउटर कॉलमला किती रुपये 88,500. ही पहिली स्टेप. आपल्याला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिले
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या शेवटी हा नेट प्रॉफिट नेहमी दिलेला असतो, तो आहे तसा तिथं घ्यायचा आणि त्याची अमाऊंट जी आहे ती आउटर कॉलमला लिहायची. ही फर्स्ट स्टेप. आता ही स्टेप झाल्यानंतर सेकंड स्टेप काय करायची, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, ही डेबिट साईड आहे बघा, दिस इज द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट साईडचे एक एक खर्च वाचायचे आणि त्या खर्चापैकी जर एखादा खर्च बिझनेसचा असेल तर तो अलाउड आहे, कारण की हे बिझनेसचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, त्यामुळे बिझनेसच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बिझनेसचेच खर्च आले पाहिजेत. जर तो खर्च बिझनेसचा असेल तर तो बरोबर आहे, तो अलाउड आहे, बरोबर. परंतु तो जर खर्च बिझनेसचा नसेल, तो जर पर्सनल असेल तर तो डिसअलाउड करायचा. साधा नियम आहे, बिझनेसचा खर्च असेल तर अलाउड आणि बिझनेसचा नसेल तर तो डिसअलाउड म्हणजे रद्द करायचा. एक एक खर्च वाचायचा आणि तो खर्च कशावरती आहे एवढं फक्त फाइंड आउट आपल्याला करायचं आहे. बिझनेसचा खर्च असेल तर अलाउड, पर्सनल असेल तर डिसअलाउड. आणि आपण दुसरी स्टेप जी घेतली त्यामध्ये हेडिंग द्यायचं ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. आपण सुरुवातीला आउटर कॉलमला नेट प्रॉफिट बाहेर लिहिलेलाच आहे. ह्या नेट प्रॉफिटमध्ये जे जे एक्सपेन्सेस, जे जे खर्च आपण रद्द करणार आहोत, रद्द डिसअलाउड, ते त्याखाली एकाखाली एक लिहायचे आणि त्याची जी अमाऊंट आहे ती पहिल्या कॉलमला, इनर कॉलमला लिहायची आहे. ओके. सो पहिल्या स्टेपमध्ये आपण नेट प्रॉफिट लिहिला, नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याची अमाऊंट जी आहे ती आउटर कॉलमला लिहिली. ही फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेपमध्ये आपण आत्ता हेडिंग दिले ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड, म्हणजे जे खर्च, जे जे एक्सपेन्सेस आपण डिसअलाउड करणारे, रद्द करणारे, तेवढेच फक्त इथं लिहायचे आहेत बघा. जे जे एक्सपेन्सेस, जे जे खर्च आपण डिसअलाउड म्हणजे रद्द करणार आहोत, तेवढेच खर्च फक्त ह्या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. बघा आता एक एक खर्च आपण वाचूया. बघा पहिला खर्च काय, ज्या खर्चावरती ॲडजस्टमेंट आहे त्याला आपण टिकमार्क केलेलीच आहे. बघा पहिला खर्च वाचा. पहिला खर्च आहे टू सॅलरी टू स्टाफ. ओके. सॅलरी पेड केली. किती रुपये सॅलरी पेड केली बघा, सॅलरी पेड केले 20,000. त्याला टिकमार्क नाही म्हणजे ॲडजस्टमेंट कोणतीही नाही. ॲडजस्टमेंट नसेल तर एवढंच पाहायचं की सॅलरी पेड केली हा बिझनेसचा खर्च आहे का पर्सनल खर्च आहे. तर कोणत्याही बिझनेसमध्ये आपल्याला एम्प्लॉईज अपॉइंट करावे लागतात, स्टाफ अपॉइंट करावा लागतो, त्यांना सॅलरी द्यावी लागते, त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च असल्यामुळं तो बरोबर आहे. बरोबर म्हणजे तो अलाउड आहे. बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड आहे, बरोबर. साधा सोपा नियम. जर खर्च बिझनेसचा असेल तर तो बरोबर आहे, तो अलाउड आहे, बरोबर. त्यामुळे हा अलाउड आहे. पुढे दुसरा खर्च बघा. दुसरा खर्च आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च किती आहे तर तो आहे 4,000 रुपये. आता ॲडव्हर्टाइजमेंट टिकमार्क नाही आहे म्हणजे कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे. ॲडजस्टमेंट नसेल तर एवढाच विचार करा, हा खर्च बिझनेसचा आहे का पर्सनल आहे. आपल्याला माहिती आहे की एव्हरी बिझनेस, वेदर इट इज स्मॉल साईज, लार्ज साईज और मीडियम साईज, वेदर इट इज सोल प्रोप्रायटरी पार्टनरशिप और अ कंपनी, एव्हरी बिझनेस हॅज टू स्पेंड सर्टन मनी ऑन द ॲडव्हर्टाइजमेंट. कोणत्याही बिझनेसला, छोटा बिझनेस असो, मोठा असो, नाहीतर मीडियम साईजचा, सोल प्रोप्रायटरी असो, पार्टनरशिप नाहीतर कंपनी, प्रत्येक बिझनेसला जाहिरातीसाठी काही पैसे खर्च करावे लागतात आणि जाहिरात करणं हा बिझनेसचाच खर्च आहे. आणि साधा नियम आपला, बिझनेसचा खर्च आहे म्हणजे तो अलाउड आहे. आपण प्रत्येक बिझनेस स्वतःच्या बिझनेसची जाहिरात करतो, हा बिझनेसचाच खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च असल्यामुळे तो अलाउड आहे. दिस इज सेकंड. देन थर्ड एक्सपेंडिचर इज जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेसचा खर्च किती आहे तर तो 8,000 आहे. त्याच्यावर देखील ॲडजस्टमेंट नाही आहे. ॲडजस्टमेंट नाही एवढंच बघायचं, हा खर्च बिझनेसचा असतो का पर्सनल. ओके. जे छोटे छोटे खर्च असतात त्या छोट्या खर्चाला आपण जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस असं म्हणतो. आणि हा जो खर्च असतो जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, हा बिझनेसचाच असतो आणि आपण नेहमी बिझनेसचे खर्च काय करतो, अलाउड करतो. आणि आपल्याला सोल्युशनमध्ये फक्त जे खर्च डिसअलाउड करणार आहे ना तेवढेच खर्च फक्त लिहायचे आहेत. जे अलाउड आहे ते बरोबरच आहे, जे डिसअलाउड करायचे, रद्द करायचे, तेवढेच फक्त आपल्याला इथं लिहायचे आहेत. ओके. पुढे जनरल एक्सपेन्सेस नंतर पुढचा खर्च बघा, तो आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे 3,000. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे द बिझनेस हॅज टू स्पेंड सर्टन अमाऊंट ऑन द एंटरटेनमेंट ऑफ इट्स एम्प्लॉईज.
कारण की आपण जसं आपण एंटरटेनमेंट म्हणून एखाद्या पिक्चरला जातो, एंटरटेनमेंट म्हणून फिरायला जातो आणि पिक्चर बघून आल्यानंतर, फिरायला जाऊन आल्यानंतर आपल्याला थोडं फ्रेश वाटतं, आपण जास्त चांगलं आनंदी होऊन काम करतो, बरोबर. त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये जे एम्प्लॉईज असतात, बिझनेसमधला जो स्टाफ असतो, त्यांनी जास्त अजून चांगलं काम करावं म्हणून किंवा त्यांना फ्रेश वाटावं, आनंदी राहावे ते म्हणून थोडाफार खर्च हा एम्प्लॉईच्या एंटरटेनमेंटवरती देखील केला जातो. त्यामुळे एंटरटेनमेंट हा बिझनेसमधील एम्प्लॉईसाठी केलेला खर्च आहे, म्हणजे तो बिझनेसचाच खर्च आहे. आणि नेहमी आपण बिझनेसचे खर्च काय करतो तर अलाउड करतो, म्हणजे हा अलाउड आहे, बरोबर आहे. पुढे नेक्स्ट एक्सपेंडिचर वाचा. नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन डेबिट साईड इज बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे कस्टमरने पैसे बुडवले. किती रुपये बुडवले तर 500 रुपये. ओके, आता ॲडजस्टमेंट काही नाही आहे, त्यामुळे एवढंच बघायचं बॅड डेट्स हा तोटा आहे. आणि आपण 11th स्टँडर्डपासून शिकलो आहे की एखादा कस्टमर जेव्हा पैसे बुडवतो तेव्हा आपण त्याला बॅड डेट्स असे ट्रीट करतो. त्यामुळे बॅड डेट्स हे जे आहे ते आपल्या बिझनेसशीच रिलेटेड आहे, बिझनेसचाच खर्च आहे, बिझनेसचा आहे. आणि बिझनेसचा असल्यामुळे तो काय, तो बरोबर आहे, तो अलाउड आहे. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला खर्च दाखवला, तो तोटा आहे आणि तो बिझनेसचाच आहे म्हणून बरोबर आहे. आणि बिझनेसचे खर्च आपण अलाउड करतो, तो बरोबर आहे म्हणून तो अलाउड केला. पुढचा खर्च वाचा. पुढचा खर्च आहे ड्रॉईंग. ड्रॉईंग किती रुपये केले आपण तर 4500. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रॉईंग जे आहे, ड्रॉईंग म्हणजे काय तर बिझनेसच्या ओनरने बिझनेसमधल्या वस्तू किंवा बिझनेसमधील पैसे जर पर्सनल यूजसाठी घेऊन गेला तर त्याला आपण ड्रॉईंग असं म्हणतो. आणि ड्रॉईंग इज ऑलवेज फॉर पर्सनल पर्पज. ड्रॉईंग हे नेहमी पर्सनल कामासाठीच केलं जातं. आणि हा ड्रॉईंग हा पर्सनल खर्च झाला. आणि पर्सनल खर्च आपण काय करतो, अलाउड का डिसअलाउड तर बिझनेसचे खर्च अलाउड आणि पर्सनल खर्च काय करतो डिसअलाउड. त्यामुळे हे ड्रॉईंग जे पर्सनल असतं ते डिसअलाउड करायचं. किती रुपये बघा 4500. बघा मी इथं डिसअलाउडमध्ये पहिलाच पॉईंट ड्रॉईंग आणि त्याची अमाऊंट बघा लिहिली आहे पहिल्या कॉलमला 4500. ओके, जे खर्च आपल्याला डिसअलाउड करायचे आहेत तेवढेच खर्च फक्त आपण इथं लिहिणार आहोत आणि ते अमाऊंट पहिल्या कॉलमला 4500. बघा पुढचा पॉईंट ड्रॉईंग नंतर पुढचा पॉईंट आहे GST. GST किती पेड केला आहे, GSTचा खर्च आहे 1000. ॲडजस्टमेंट काही नाही आहे, मग एवढंच विचार करायचा. GST म्हणजे काय, GST मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, बरोबर. म्हणजे GST हा बिझनेसचा खर्च झाला का पर्सनल तर GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस आणि गुड्स हे बिझनेसचंच असतात, बरोबर. त्यामुळे GST हा बिझनेसचा खर्च झाला. आणि नेहमी आपण काय करतो बिझनेसचे खर्च अलाउड का डिसअलाउड, बिझनेसचा खर्च असेल तर तो अलाउड करतो, त्यामुळे हा देखील अलाउड होणार आहे. पुढचा खर्च आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. किती रुपये व्याज दिले 2000 रुपये. आता नेहमी लक्षात ठेवा की जो बिझनेसचा ओनर आहे, आपल्या एक्झाम्पलमध्ये ओनर कोण आहे बघा पहिल्या लाईनला सांगितलं आहे हू इज द ओनर, मिस्टर प्रकाश इज द ओनर ऑफ द बिझनेस. ओनरचं जे कॅपिटल असतं त्या कॅपिटलवरती त्याला व्याज दिलं जातं. ओके, आता इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे ओनरला वर्षाच्या शेवटी जो प्रॉफिट होणार आहे नेट प्रॉफिट हा शेवटी एकट्या त्या ओनरलाच जातो. त्यामुळं त्या ओनरला त्याच्या कॅपिटलवरती व्याज द्यायचं नसतं. त्या ओनरला दर महिन्याला पगारही सॅलरीसुद्धा द्यायची नसते. आणि जर त्याला व्याज दिलं किंवा जर त्याला पगार दिला तर ते दोन्हीच्या दोन्ही हे डिसअलाउड केलं जातं, रद्द केलं जातं. कारण हे जे व्याज आहे, हे जे कोण सॅलरी आहे ही त्या व्यक्तीला दिली आहे. ओके, त्या व्यक्तीला दिली आणि इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे सॅलरी शुड नॉट बी पेड टू द ओनर, इंटरेस्ट शुड नॉट बी पेड टू द ओनर ऑफ द बिझनेस. बिझनेसच्या ओनरला सॅलरी देऊ नये, त्याला कॅपिटलवरती व्याजसुद्धा देऊ नये. आणि जर ते दिलं तर ते डिसअलाउड केलं जातं. त्यामुळे इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे बघा 2000, ते नेहमी डिसअलाउड करतात. बघा इथं सेकंडलाच पॉईंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल अमाऊंट किती 2000 रुपये, तेवढं डिसअलाउड होईल. पुढचा खर्च बघा रिपेअर्स. रिपेअर्सची अमाऊंट किती आहे 500 रुपये. रिपेअर्स म्हणजे दुरुस्तीचा खर्च आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आता समजा ॲडजस्टमेंट नसती तर हा बिझनेसचा खर्च असतो का पर्सनल. आता ॲक्च्युली रिपेअर्स हे बिझनेसमध्ये पण केलं जातं. बिझनेसच्या ज्या काही मशिनरीज आहेत, बिझनेसची बिल्डिंग आहे, बिझनेसचं फर्निचर आहे, त्याचं किरकोळ रिपेअरिंग केलं जातं, बरोबर. रिपेअर्स हा बिझनेसचा देखील खर्च आहे. तसंच घरचंसुद्धा रिपेअरिंग असतं. समजा घरातलं फर्निचर आहे, घराची बिल्डिंग आहे, त्याचंसुद्धा रिपेअरिंग केलं जातं. पण जर काय सांगितलं नसेल की हे रिपेअरिंग कुठलं आहे
घरच्या ॲसेटचं रिपेरिंग आहे का बिझनेसमधल्या ॲसेटचं रिपेरिंग आहे, तर तो खर्च आपण बिझनेसचाच मानतो, कारण की रिपेरिंग हे बिझनेसमध्ये केलं जातं. बिझनेसच्या ज्या ॲसेट्स असतात त्याचं दुरुस्तीही केली जाते, त्यामुळे हा बिझनेसचाच खर्च आहे. पण एकूण खर्च आहे 500 आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, टिक मार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट. वाचा ॲडजस्टमेंट. रिपेअर्सची ॲडजस्टमेंट बघा. ॲडजस्टमेंट नंबर 2, हाफ ऑफ द रिपेअर्सपैकी हाफ म्हणजे निम्मा खर्च हा कशाचा आहे, वेअर रिलेटेड टू हाऊस प्रॉपर्टी. निम्मा खर्च हा घराच्या दुरुस्तीचा आहे. एकूण खर्च किती आहे, तर एकूण खर्च रिपेअरिंगचा आहे 500. या 500 पैकी निम्मा, मग 500च्या निम्मा म्हणजे किती, तर 250 हा घराचं रिपेअरिंग. मग आता सांगा, घराचं रिपेअरिंग म्हणजे हा घरगुती खर्च झाला. घरगुती म्हणजे पर्सनल खर्च आहे आणि आपण पर्सनल खर्च नेहमी काय करतो, तर डिसअलाउड करतो, बरोबर. त्यामुळे रिपेअरिंगपैकी एकूण खर्च रिपेअरिंगचा आहे 500, पण त्या 500 पैकी निम्मा घराचा खर्च आहे म्हणतात. म्हणजे 500च्या निम्मा म्हणजे 250 तेवढा पर्सनल खर्च झाला. घराचा म्हणजे घरगुती खर्च, घरगुती म्हणजेच पर्सनल खर्च, आणि पर्सनल खर्च करायचे डिसअलाउड. म्हणून बघा, रिपेअर्स ऑफ हाऊस निम्मा खर्च 250 रुपये इथं लिहिलेला आहे. तेवढा डिसअलाउड केला कारण की तेवढा खर्च हा घरगुती आहे. घरगुती म्हणजेच पर्सनल आहे आणि आपण पर्सनल खर्च नेहमी डिसअलाउड करतो, त्यामुळे हा डिसअलाउड झाला. पुढचा खर्च आहे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशनची अमाऊंट किती आहे बघा. डेप्रिसिएशनची अमाऊंट दिली 3000. ओके, आणि त्याला टिकमार्क आहे म्हणजे त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आपण डेप्रिसिएशन लिहिले 3000 आणि ॲडजस्टमेंटप्रमाणे किती पाहिजे बघा. ॲडजस्टमेंट नंबर 1 वाचा. ॲडजस्टमेंटप्रमाणे डेप्रिसिएशन पाहिजे 4000 रुपये. पाहिजे 4000 आणि आपण लिहिले 3000, बरोबर. ॲडजस्टमेंट सांगते की डेप्रिसिएशन इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे पाहिजे 4000 रुपये, परंतु आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किती लिहिले ते, तर फक्त 3000 एवढंच लिहिलेलं आहे. म्हणजे आपण डेप्रिसिएशन कमी लिहिले. आत्तापर्यंतचे जे काही मागचे एक्झाम्पल होती 4 एक्झाम्पल, त्यामध्ये P&L अकाउंटचं डेप्रिसिएशन हे जास्त होतं आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं डेप्रिसिएशन हे कमी होतं. मग आता इथं उलटं दिलं आहे. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेप्रिसिएशन 3000 लिहिले आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं डेप्रिसिएशन पाहिजे 4000. म्हणजे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेप्रिसिएशन कमी दाखवलेलं आहे. आता या एक्झाम्पलमध्ये आपण डेप्रिसिएशनचीच अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी वेगळी केली जाते ते आपण पाहणार आहोत. बघा, केअरफुली बघा. आपण डेप्रिसिएशन किती लिहिले आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, तर 3000. पाहिजे होतं किती, ॲडजस्टमेंट वाचा. ॲडजस्टमेंटप्रमाणे पाहिजे होतं 4000. पाहिजे 4000 आणि आपण किती लिहिले 3000. म्हणजे आपण लिहिलेलं डेप्रिसिएशन हे चुकीचं आहे, त्याची अमाऊंट ही चुकीची आहे. कारण ॲडजस्टमेंट सांगते की पाहिजे डेप्रिसिएशन 4000. ओके, आणि P&Lला आपण लिहिले 3000. म्हणजे आपण लिहिलेलं हे 3000 जे ते चुकीचं आहे. चुकीचं असल्यामुळे हे सगळ्याच्या सगळं डेप्रिसिएशन डिसअलाउड करायचं, रद्द करायचं. हा पहिला इफेक्ट. डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट होणार आहेत. हा पहिला इफेक्ट मी सांगतोय की जे डेप्रिसिएशन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिले, किती रुपये लिहिले, 3000 रुपये लिहिले. ही अमाऊंट चुकीची आहे. चुकीची असल्यामुळं ते पूर्णपणे करायचं डिसअलाउड. म्हणून बघा, डिसअलाउडमध्ये डेप्रिसिएशन कंसामध्ये आपल्या माहितीसाठी लिहिले हे P&Lचं डेप्रिसिएशन आहे. किती रुपये, पहिल्या कॉलमला 3000. या डेप्रिसिएशन ह्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करायचे. एक इफेक्ट आत्ता आपण केला, जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेप्रिसिएशन होतं ते डिसअलाउड केलं. ते डिसअलाउडमध्ये लिहिलं किती रुपये, 3000. हा झाला एक इफेक्ट. आणि आता दुसरा इफेक्ट काय करायचा, तर आपण हे जे डेप्रिसिएशन लिहिलं आत्ता 3000 रुपये, हे कुठलं लिहिलं आहे बघा. तर हे डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं लिहिलं आहे. किती रुपये, 3000. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं 3000. आता ॲडजस्टमेंटमध्ये किती सांगितलं डेप्रिसिएशन पाहिजे, तर 4000 पाहिजे असं सांगितले. आता ते काय करायचं बघा. हे जे डेप्रिसिएशन आपण लिहिले हे आपण कशा हेडिंग खाली लिहिले, ॲडमध्ये लिहिलेलं आहे, बरोबर. ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड या हेडिंग खाली आपण हे लिहिले. म्हणजे हे डेप्रिसिएशन आपण ॲड केले, बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेप्रिसिएशन आपण ॲड केलं, हे ॲड झालं. आता दुसरा इफेक्ट करायचा लेस, आणि तो करायचा सगळ्यात शेवटी. म्हणून सगळ्यात शेवटी बघा, इन्कम्स डिसअलाउडच्या सगळ्यात शेवटी लेस डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स. आणि ते कुठलं घ्यायचं डेप्रिसिएशन, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं. मगाशी आपण कोणतं घेतलं आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे डेप्रिसिएशन होतं किती होतं बघा. P&L अकाउंटला डेप्रिसिएशन किती होतं, तर हे किती 3000 एवढं होतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेप्रिसिएशन 3000 होतं, ते डिसअलाउड केलं. म्हणून तिथं डिसअलाउडमध्ये लिहिलं एक्सपेन्सेस डिसअलाउडमध्ये 3000. आणि जे डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंटमध्ये दिले ॲज पर इन्कम टॅक्स रूल 4000. ओके, पहिलं डेप्रिसिएशन P&Lचं डेप्रिसिएशन आपण ॲडमध्ये लिहिलेलं आहे. आता जे
ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं डेप्रिसिएशन आहे ते लेस करायचं. ते लेस का करायचं? कारण की मगाशी आपण पहिलं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेप्रिसिएशन लिहिलं होतं ते कॅन्सल केलेलं आहे, ते डिसअलाउड केलं, रद्द केलं आहे. आता हे लेस का करायचं? कारण की डेप्रिसिएशन हा आपला खर्च आहे, आपला तोटा आहे आणि खर्चामुळे आपला नेट प्रॉफिट जो आहे, आपली सुरुवात कशाने केली आपण? नेट प्रॉफिटनं. नेट प्रॉफिट किती आहे? 88,500 बरोबर. नेट प्रॉफिटनं आपण सुरुवात केली आणि हे डेप्रिसिएशन जे आहे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं, ओके, जे इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे पाहिजे, ओके, ते लेस का केलं? कारण डेप्रिसिएशन हा आपला खर्च आहे, आपला तोटा आहे आणि खर्चामुळे आपला प्रॉफिट कमी होतो, म्हणून कमी करण्यासाठी हे लेस करायचं बरोबर. डेप्रिसिएशन हा आपला ॲक्च्युली तोटा आहे, आपण त्याला खर्च आहे असं म्हणतो आणि खर्चामुळं आपला नेट प्रॉफिट कमी होतो. आपण सुरुवात नेट प्रॉफिटपासून केलेली आहे, म्हणून हा नेट प्रॉफिट कमी करण्यासाठी ते काय करायचं? लेस करायचं आणि त्याची अमाऊंट डायरेक्ट बाहेर घ्यायची. आणि हे डेप्रिसिएशन कोणतं घ्यायचं? तर डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रूल्स, नियमाप्रमाणे जेवढं पाहिजे, जे कुठे दिलेलं असतं ॲडजस्टमेंटमध्ये, ते घ्यायचं. बघा ॲडजस्टमेंटमधली अमाऊंट किती आहे? ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिसिएशनची अमाऊंट आहे 4,000. हे 4,000 रुपये घ्यायचे आणि ते अमाऊंट घ्यायची डायरेक्ट आउटर कॉलमला. किती रुपये? 4,000 रुपये. असे डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट केले जातात. ओके, आपण जे पाठीमागचे 4 एक्झाम्पल पाहिली त्यामध्ये आपण एकच इफेक्ट करत होतो, पण तो इफेक्ट आपण ओल्ड डेप्रिसिएशन आणि न्यू डेप्रिसिएशन म्हणजे आपण P&Lचं डेप्रिसिएशन किती दाखवलं आहे आणि पाहिजे किती, ह्या दोन्हीचा विचार करून आपण नेट इफेक्ट देत होतो. तोही एक ऑप्शन आहे किंवा हा दुसरा, हा त्याच्यापेक्षा जास्त वापरला जाणारा ऑप्शन आहे. जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेप्रिसिएशन आहे ते सगळं डिसअलाउड करा, डिसअलाउडमध्ये ते लिहा. हा एक इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट जे ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिसिएशन दिलेलं आहे ते सर्वात शेवटी लेस करा. P&Lचं डेप्रिसिएशन हे ॲड होतं आहे बरोबर, ते रद्द करण्यासाठी आपण ॲडमध्ये लिहिलं आहे, ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउडमध्ये. आणि जे ॲडजस्टमेंटप्रमाणे डेप्रिसिएशन आहे ते सर्वात शेवटी लेस केलं जातं. ओके, अशा हे जे 2 इफेक्ट नेहमी केले जातात. हे झालं डेप्रिसिएशनचे इफेक्ट. त्यानंतर डेप्रिसिएशन झालं, ही डेबिट साईड झाली. अजून डेबिट साईडचे काय काय पॉईंट्स आहेत बघा. पुढचा खर्च आहे कार परचेस्ड. कार किती रुपयाची खरेदी केली? 30,000. आता कार खरेदी केली, कार ही आपली असेट आहे बरोबर. मोटार कार इज अवर असेट अँड व्हेन वी परचेस एनी असेट देन इट शुड बी रेकॉर्डेड ऑन द असेट साईड. ती कुठं रेकॉर्ड केली पाहिजे? असेट साईडला. आपण कुठं रेकॉर्ड केली आहे? तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणजे आपण केलेलं अकाउंटिंग हे चुकीचं आहे म्हणजे हा खर्चच नाही आहे, तरी तुम्ही इथं दाखवलं आहे प्रॉफिट अँड लॉसला दाखवलं आहे, मग हे चुकीचं आहे म्हणून ते करायचं कॅन्सल, म्हणजेच करायचं डिसअलाउड. म्हणून डिसअलाउडमध्ये बघा पुढचा पॉईंट, कार परचेस्ड अमाऊंट पहिल्या कॉलमला किती रुपये? तर 30,000 रुपये. ओके, त्यामुळे ते डिसअलाउड केलं. पुढचा आहे खर्च कार एक्सपेन्सेस. आता कार चालवण्याचा खर्च किती रुपये? 3,000 रुपये. ॲडजस्टमेंट काही दिलेली नाही आहे त्याच्यावर, मग एवढंच पाहायचं की हा खर्च बिझनेसचा असतो का पर्सनल. ॲक्च्युली कार ही पर्सनल कामासाठी पण लागते आणि कार ही बिझनेससाठी पण लागते. आपल्याला सांगितलं नाही की कार बिझनेससाठी वापरली का पर्सनल, सांगितली नाही, मग असं समजायचं कार ही बिझनेससाठी वापरली असणार म्हणजे तो बिझनेसचाच खर्च आहे आणि आपण बिझनेसचे खर्च काय करतो? अलाउड करतो, तो बरोबर आहे. जर सांगितलं नसेल तर तो खर्च बिझनेसचा मानायचा आणि तो खर्च झाला त्यामुळं बिझनेसचा, त्यामुळे तो झाला अलाउड. पुढचा खर्च आहे डोनेशन किती पेड केले? 2,000 आणि त्याला टिकमार्क आहे बघा. टिकमार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट शेवटची. 3 ॲडजस्टमेंट झाल्या. आता आपल्या ॲडजस्टमेंट नंबर 3 वाचा. डोनेशन वेअर पेड टू नॅशनल डिफेन्स फंड. आपण किती डोनेशन दिले बघा? तर 2,000 रुपये जे डोनेशन पेड केले ते नॅशनल डिफेन्स फंडाला पेड केले असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आता डोनेशन म्हणजे देणगी द्यायची का नाही द्यायची, देणगी कुणाला द्यायची, देणगी किती रुपये द्यायची, देणगी पैशात द्यायची का वस्तूमध्ये, हा आपला वैयक्तिक प्रश्न असतो, पर्सनल प्रश्न असतो. बिझनेस चालवण्यासाठी देणगी द्यावी लागत नाही. त्यामुळे देणगी देणं, डोनेशन देणं, मदत करणं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, पर्सनल प्रश्न आहे, तो आपला खाजगी प्रश्न आहे. त्यामुळे हा आपला पर्सनल खर्च मानला जातो. तुम्ही कुणालाही डोनेशन द्या, एखाद्या मंदिरामध्ये डोनेशन द्या, मस्जिदमध्ये डोनेशन द्या, एखाद्या धार्मिक स्थळाला डोनेशन द्या किंवा गव्हर्नमेंटला डोनेशन द्या, डोनेशन देणं हा आपला पर्सनल प्रश्न आहे, खाजगी प्रश्न आहे. कारण कुणाला डोनेशन द्यायचं, किती रुपये द्यायचं, डोनेशन द्यायचं का नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळं कुणाला जरी डोनेशन दिलं तरीसुद्धा तो पर्सनल खर्च आहे आणि आपण नेहमी पर्सनल खर्च काय करतो? डिसअलाउड म्हणजे रद्द करतो. म्हणून हे डोनेशन रद्द होईल. 2,000 रुपये बघा इथे लिहिले.
नेक्स्ट पॉईंट, डोनेशन टू नॅशनल डिफेन्स फंड अमाऊंट पहिल्या कॉलमला किती 2000 रुपये. कुणाला जरी डोनेशन दिलं तरीसुद्धा ते डिसअलाउड केलं जातं. नेक्स्ट एक्सपेंडिचर ऑन डेबिट साईड इज RDD. RDDचा खर्च किती आहे तर 2000 रुपये. RDD म्हणजे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट. RDD आहे 2000 रुपये. आता RDD ही बिझनेससाठीच केलेली असते. RDD म्हणजे काय की काही कस्टमर पैसे बुडवतील म्हणून त्याची प्रोव्हिजन आपण करतो. ओके, की एवढे पैसे बुडतील म्हणून आपण RDD करतो. आता RDD जी आहे ती कस्टमर पैसे बुडवतील म्हणून केली जाते, परंतु ती नेहमी अंदाजे असते की आपल्याला अंदाज आहे की कदाचित एवढे पैसे बुडतील. अंदाजे असल्यामुळे RDD ही नेहमी रद्द केली जाते, डिसअलाउड केली जाते. त्यामुळे डिसअलाउडमध्ये बघा पुढचा पॉईंट RDD अमाऊंट किती पहिल्या कॉलमला 2000 रुपये. RDD ही बिझनेसचीच असते परंतु ती अंदाजे असल्यामुळं डिसअलाउड केली जाते. पुढचा खर्च बघा शेवटचा, वेल्थ टॅक्स. किती टॅक्स पेड केला आहे 5000. आता मागच्या एक्झाम्पलमध्येही सांगितलं वेल्थ म्हणजे संपत्ती. एखाद्या व्यक्तीकडे जिथे जी खाजगी संपत्ती आहे, पर्सनल संपत्ती आहे, वैयक्तिक संपत्ती आहे, त्या संपत्तीवरचा टॅक्स त्याला आपण वेल्थ टॅक्स असं म्हणतो. त्यामुळं वेल्थ टॅक्स हा खाजगी संपत्तीवरचा टॅक्स आहे. खाजगी म्हणजेच पर्सनल, त्यामुळे हा झाला पर्सनल खर्च आणि आपण पर्सनल खर्च काय करतो नेहमी डिसअलाउड करतो. किती रुपये करायचे डिसअलाउड 5000. म्हणून बघा इथं डिसअलाउडमध्ये वेल्थ टॅक्स अमाऊंट किती 5000 रुपये. बरोबर, सगळे खर्च बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिटचे झाले. जे डिसअलाउड केले त्याची अमाऊंट आपण इनर कॉलमला लिहिली, त्याखाली रे सोडून या सगळ्याची बेरीज घेतली बाहेर. किती आली बेरीज बाहेर 48750. आपल्या सुरुवातीला नेट प्रॉफिट किती होता 88500. त्यामध्ये हे 48750 काय करायचे बघा तर आपले हेडिंगच आहे ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड, हे ॲड करायचे. म्हणून हे 48750 ॲड केले, टोटल घेतले रेषेच्या खाली. टोटल किती आली 1,37,250. ओके, आपल्या एक्झाम्पलची पहिली स्टेप होती आपण सुरुवात केली नेट प्रॉफिटपासून, तो आउटर कॉलमला घेतला. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये जे खर्च आपण डिसअलाउड करणार आहे ते घेतले पहिल्या कॉलमला, त्याची बेरीज घेतली बाहेर आणि हे खर्च काय करायचे तर हे ॲड करायचे आणि ॲड करून खाली बेरीज किती आली 1,37,250. नेट प्रॉफिटमध्ये हे एक्सपेन्सेस ॲड केले आणि बेरीज घेतली खाली 1,37,250. ही बेरीज आली 1,37,250. आता तिसरी आणि शेवटची स्टेप, आपण एक्सपेन्सेस ॲड केलेत. बरोबर, आपण हेडिंग काय दिले ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. आपण एक्सपेन्सेस ॲड केले, त्याच्या विरुद्ध इन्कम्स काय करायचे मग लेस करायचे. म्हणून हेडिंग तिसरं आणि शेवटची स्टेप लेस इन्कम्स डिसअलाउड. आपण एक्सपेन्सेस ॲड केले त्याच्या विरुद्ध इन्कम्स करायचे लेस इन्कम्स डिसअलाउड. आता त्याखाली काय घ्यायचं तर एक इन्कम वाचायचं. हे इन्कम्स आहेत, इन्कम वाचून ते जर इन्कम बिझनेसचं असेल, बिझनेसचं इन्कम असेल तर ते बरोबर आहे, तर ते अलाउड आहे. ओके, बिझनेसचं इन्कम बरोबर आहे अलाउड करा आणि जर ते बिझनेसचं नसेल तर ते डिसअलाउड करा, रद्द करा. वाचा एक पहिले इन्कम आहे ग्रॉस प्रॉफिट. किती रुपये ग्रॉस प्रॉफिट आहे 1,60,000. आता आपण 11 स्टँडर्डपासून शिकलो आहे की बिझनेस करूनच ग्रॉस प्रॉफिट मिळतो, म्हणजे हा बिझनेसचाच आहे आणि बिझनेसचा आहे म्हणजे तो अलाउड आहे. बरोबर, पुढे दुसरं इन्कम बघा इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. सिक्युरिटीज म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. या बिझनेसचा जो कोण ओनर आहे, कोण ओनर आहे मिस्टर प्रकाश, यानं पैसे कुठेतरी गुंतवलेत, त्या गुंतवणुकीवरती त्याला व्याज मिळालं. किती रुपये 4,000 रुपये व्याज मिळालं. मग आता एवढंच बघायचं हे जे 4,000 रुपये मिळाले हे बिझनेस चालवून कमवले आहेत का, तर उत्तर काय तर हे पैसे बिझनेस चालवून मिळालेले नाहीत. त्या व्यक्तीनं कुठेतरी गुंतवणूक केली होती, इन्व्हेस्टमेंट केली होती, त्या इन्व्हेस्टमेंटचं हे इन्कम आहे. हे काय बिझनेस करून व्याज मिळत नाही, त्यामुळे हे बिझनेसचं इन्कम नाही. बिझनेसचं नसल्यामुळं बिझनेसचं इन्कम नाही, त्यामुळे ते करायचं डिसअलाउड. म्हणून बघा डिसअलाउडमध्ये पहिला पॉईंट इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज अमाऊंट पहिल्या कॉलमला किती 4,000 रुपये. त्यानंतर पुढचं इन्कम आहे रेंट ऑफ हाऊस. घराचं रेंट किती मिळाले तर 6,000 रुपये. आता नावामध्ये सांगितले की हे घराचं रेंट आहे. आपलं घर हे आपलं पर्सनल असतं, खाजगी असतं, म्हणजे हे पर्सनल इन्कम आहे आणि आपण पर्सनल इन्कम काय करतो अलाउड का डिसअलाउड तर ते डिसअलाउड करतो. त्यामुळे हे डिसअलाउड होईल. बघा डिसअलाउडमध्ये दुसरंच दिले रेंट ऑफ हाऊस अमाऊंट किती 6,000 रुपये पहिल्या कॉलमला. त्यानंतर पुढचं इन्कम आहे कमिशन. कमिशन किती मिळाले 6,000 रुपये. ओके, कमिशन मिळालं 6,000, ॲडजस्टमेंट काही नाही. एवढंच बघायचं की हे जे इन्कम मिळालं आहे हे बिझनेस करून कमवलं आहे का, तर बिझनेस करत असताना बिझनेस चालवत असताना आपल्याला काही व्यवहारावरती कमिशन द्यावं पण लागतं आणि काही ट्रान्झॅक्शन्सवरती आपल्याला कमिशन मिळतं सुद्धा. त्यामुळे कमिशन पेड
किंवा कमिशन रिसिवड हे बिझनेसशीच रिलेटेड आहे आणि बिझनेसशी रिलेटेड असल्यामुळं ते बिझनेसचं आहे, त्यामुळे ते अलाउड आपण करतो, त्यामुळे हे अलाउड आहे. आणि शेवटचा बघा, बॅड डेब्ट्स रिकवर्ड. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडाले आणि ते पैसे रिकवर झालेत, म्हणजे कस्टमरनं पैसे बुडवले होते, ते पैसे नंतर त्यांना आपल्याला आणून दिले, बुडालेले पैसे मिळाले. किती रुपये? 1000. आता जे पैसे मिळाले ते बिझनेसचेच आहेत का पर्सनल? तर कस्टमरनं पैसे बुडवले होते ते त्यांना परत आता आणून दिलेत, म्हणजे हे बिझनेसचंच येणं होतं, ते पैसे आले, म्हणजे हे बिझनेसचंच इन्कम आहे आणि बिझनेसचं इन्कम आपण काय करतो? अलाउड करतो, म्हणजे हे सुद्धा अलाउड होणार आहे. आपल्याला सोल्युशनमध्ये फक्त हेडिंग काय आपलं? लेस इन्कम्स डिसअलाउड. जे डिसअलाउड करायचे तेवढेच लिहायचे होते. इन्कम सगळे झाले बघा. क्रेडिट साईड झाली, ॲडजस्टमेंट 3 होत्या त्याला टिकमार्क केल्या, म्हणजे ते सुद्धा आपलं झालेलं आहे. आता फक्त काय, जे इन्कम्स आपण 2 डिसअलाउड केले त्याखाली रेश सोडून बेरीज बाहेर घ्यायची. या दोन्हींची बेरीज बाहेर किती आली? तर 10,000 रुपये बेरीज आली. आता हे 10,000 काय करायचं आहे? आपलं हेडिंग काय बघा, लेस इन्कम्स डिसअलाउड. हे लेस करायचं आहे, जे इन्कम्स आहेत ते लेस करायचे. म्हणून हे जे 10,000 बाहेर आलेत ते लेस केले. 1,37,250मधून 10,000 गेले, वजाबाकी खाली घेतली, किती? 1,27,250. हे वजाबाकी आली. आपण आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये या वजाबाकीलाच इन्कम फ्रॉम बिझनेस असं म्हणत होतो, पण या एक्झाम्पलमध्ये डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट आहे, जो आपण अगोदरच करून ठेवलेला आहे, तो लेस करायचा होता. मग हे जे काही 1,27,250 आलेत त्यातून हे जे डेप्रिसिएशन आहे ते काय करायचं आहे बघा, हे डेप्रिसिएशन लेस करायचं आहे. मग त्यातून हे 4,000 लेस केले, 1,27,मधून हे 4,000 गेले, वजाबाकी किती आली? 1,23,250 आणि त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम बिझनेस. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम बिझनेस. या प्रकारे आपण एखाद्या बिझनेसचे इन्कम हे कॅल्क्युलेट करतो. या एक्झाम्पलमध्ये नवीन गोष्ट फक्त काय होती, तर आपण जे डेप्रिसिएशनचे ॲडजस्टमेंट असते, डेप्रिसिएशनची इफेक्ट आपण कशा पद्धतीनं करतो आहे, तर या एक्झाम्पलमध्ये आपण शिकलो की जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेप्रिसिएशन आहे 3,000 ते सगळं डिसअलाउड करा. डिसअलाउड करा म्हणून ते एक्सपेन्सेस डिसअलाउडमध्ये ते सर्वचे सर्व लिहायचं डिसअलाउड. आणि हा एक इफेक्ट. आणि दुसरं, ॲडजस्टमेंटमध्ये जे डेप्रिसिएशन सांगितलं आहे इन्कम टॅक्स नियमाप्रमाणे ते किती आहे? 4,000. ते एक्झाम्पलच्या सर्वात शेवटी ते लेस केलं जातं आणि ते ॲडजस्टमेंटमधलं घ्यायचं. ते लेसच का करायचं? कारण की डेप्रिसिएशन हा आपला खर्च आहे, तोटा आहे, आणि आपण खर्चामुळं आपला नेट प्रॉफिट हा कमी होतो, म्हणून कमी करण्यासाठी, नेट प्रॉफिट कमी करण्यासाठी डेप्रिसिएशन जे आहे ते लेस केलं जातं. आणि अशा प्रकारे आपण हे इन्कम कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो दॅट्स इट विथ टुडेज एक्झाम्पल. यू शुड राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. सो थँक्यू व्हेरी मच.